नमस्कार मित्रांनो, आपलं एक छोटंसं आणि नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, अपंग दिव्यांग लाभार्थ्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा अपडेट असणार आहे. काल आणि आज 12 दिवशी अगोदर एक शासनामार्फत GR आला होता आणि हे नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर त्या संदर्भातली एक सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहे. तर नक्की पहा. आणि मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक कागदपत्राची सुद्धा एक सविस्तर माहिती दिलेली जात आहे आणि भरपूर लाभार्थ्यांना शेवटपर्यंत हा व्हिडिओ न पाहिल्यामुळे त्यांना याबाबतची माहिती समजली नसेल, तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. आता मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये माध्यमातून आपण एक फक्त कागदपत्रा संदर्भात आणि या योजनेमध्ये कोणते लाभार्थी पात्र ठरणार आहेत, तर ते या संदर्भातले एक सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे. तर या ठिकाणी मित्रांनो, आपण पाहू शकता की GR आलेला आहे. महाशासन दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. पाठीमागे 7 ते 8 किंवा 10 ते 12 दिवसापूर्वी हा GR आपण या ठिकाणी पाहत आहोत. यांच्यामध्ये मित्रांनो, विषय पाहिला तर दिव्यांग व्यक्तींना स्वरोजगारकरिता साधन सामग्री टूलकिट घेण्यासाठी वित्तीय सहाय्य. आता यांच्यामध्ये मित्रांनो, आपल्याला महत्त्वाची कागदपत्रे जाणून घ्यायची आहेत. त्यामुळे आपण हा GR स्क्रॉल करून खाली येतो आहे आणि डायरेक्ट कागदपत्र या ठिकाणी येऊन तुम्हाला याबद्दलची माहिती मी देणार आहो. आणि खाली आल्यानंतर इथं लाभार्थ्यांचे सादर करायची कागदपत्रे असं पुढील प्रमाणे आता या ठिकाणी मित्रांनो कागदपत्राची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. यांच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला 1 नंबरला आहेत की विहित नमुन्यातील अर्ज. आता हा अर्ज कोणत्या ठिकाणी मिळणार, तर हा अर्ज मित्रांनो, हा अर्ज GRमध्येच आपल्याला एक प्रत देण्यात आलेली आहे. म्हणजे ह्या GRमध्येच एक प्रत देण्यात आलेली आहे. तुम्ही जर खाली GR स्क्रॉल करून खाली जर आला तर तुम्हाला हा अर्जाचा एक नमुना पाहायला मिळणार आहे. जो तुमचा फॉर्म आहे त्याचा नमुना पाहायला मिळणार आहे. तर इथं पाहू शकता तुम्ही अर्जाचा नमुना. आणि हाच आपल्याला भरून आपल्या जिल्ह्याच्या दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्याकडे हा अर्ज आपल्याला जाणार आणि तिथं जाऊन जमा करावे लागणार आहे. त्यांच्याच नावाने हा अर्ज आपल्याला करायचा. छापेला अर्ज करायला समजला आपल्याला, इतर कोणताही दुसरा अर्ज करायची काही गरज नाही मित्रांनो. या ठिकाणी संपूर्ण अर्ज असणार आहे. याच्यामध्ये हा अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे यांची सविस्तर माहिती मी तुम्हाला माहिती देते, जेणेकरून जे लाभार्थी अशिक्षित असतील किंवा फॉर्म भरायला त्यांना अडचण येत असतील, तर आपण त्यांना ह्या फॉर्मबद्दलची पूर्ण माहिती, सविस्तर डिटेल देणारी माहिती, कसा भरायचा, कागदपत्रे कशी जोडायची, सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, पुढचा आता दुसरा मुद्दा आपण वरचा पाहूया. यांच्यामध्ये आपल्याला कागदपत्रामधील दुसरा मुद्दा जो असणार आहे की आधार संलग्न वैध वैशिष्ट्यिक ओळखपत्र UID दिव्यांग प्रमाणपत्र. आणि इथं पहिलं मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी आपलं दिव्यांग प्रमाणपत्र जे आहे ते सादर करावे लागणार आहे. यांच्यामध्ये मित्रांनो, माहिती सांगायची म्हणजे टक्केवारी या ठिकाणी कोणती दिलेली आहे नाही, तुमची अर्जासाठी किती टक्केवारी लागणार आहे मी तुम्हाला या फॉर्ममध्ये भरताना सविस्तर माहिती देईल. सध्या तरी या ठिकाणी आपल्याला टक्केवारीचे कोणतेही कॉलम पाहायला मिळत नाही. त्याच्यामुळे फॉर्म भरताना यांची सविस्तर माहिती घेता येईल तुम्हाला. त्यांच्याबद्दल माहिती मी नंतर कळण्यात देईल. कागदपत्रे सगळे समजून घ्या, जेणेकरून तुम्ही कागदपत्रे व्यवस्थित गोळा करून भरलेल्या अर्जाला जोडू शकाल. आता या ठिकाणी तिसरा मुद्दा घ्यायचा आहे की प्रशिक्षण प्रमाणपत्र. आता इथे लक्षात घ्यायचा मित्रांनो, प्रशिक्षण प्रमाणपत्र म्हणजे ज्या अपंग लाभार्थ्यांची स्वतःच्या व्यवसायासाठी प्रशिक्षण घेतलं असेल, म्हणजे एखाद्या सरकारी प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये जर तुम्ही सहभाग घेतला असेल, तर ते प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. आणि प्रमाणपत्र मित्रांनो असंच तुम्हाला द्यायचं आहे जो तुम्ही व्यवसाय करत आहात. आणि कारण की त्या तुमच्या व्यवसायाच्या स्वरूप, तुमच्या व्यवसायासंबंधी टूलकिट म्हणजे साधन सामग्रीसाठी साहित्य आदी जी आहे ते तुम्हाला द्यावी लागणार आहे. म्हणजे जे तुम्ही प्रशिक्षण घेतले आहे त्यांचंच प्रमाणपत्र त्या प्रशिक्षणासंदर्भात तुम्हाला टूलकिट म्हणजे टूलकिटच्या यादीमध्ये तुमचं नाव जोडावे लागणार आहे. आणि मात्र गोष्ट लक्षात घ्या की फॉर्म भरताना तुम्हाला मी याबद्दल सविस्तर माहिती देणार की जेणेकरून तुम्हाला योजनेची सविस्तर डिटेल कळत जाईल. तर तुम्हाला चालू घडीला फक्त कागदपत्र लक्षात घ्यायला लागेल. प्रशिक्षण प्रमाणपत्र जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितरित्या सांभाळून ठेवायचं आहे. जवळ नसेल तर उपलब्ध करून घ्या, जेणेकरून तुम्हाला हा फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये.
त्यांच्यानंतर पुढचा आहे मुद्दा अधिवास प्रमाणपत्र. म्हणजे मित्रांनो, तुमचा जो डोमेसिल असेल, तुमचा जो अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसिल सर्टिफिकेट, तुमचा जो तहसील कार्यालयामध्ये तुम्ही काढू शकणार आहात. त्यांच्यानंतर मित्रांनो, पुढचा 5वा मुद्दा जो आहे तो म्हणजे साधन सामग्री म्हणजे टूल किट, आवश्यक साहित्य यादी. आता या ठिकाणी मित्रांनो, जर हे जे आपण प्रशिक्षण घेतलेले आहे त्यांची यादी तुम्हाला इथं द्यावी लागणार आहे. त्या व्यवसायाचा संदर्भात तुम्ही असाल तरच तुम्हाला हे 15,000 रुपयाचं अनुदान शासनामार्फत दिलं जाणार आहे. जे लाभार्थ्यांना प्रशिक्षण झालेले नसेल अशा लाभार्थ्यांसाठी योजनेमध्ये फॉर्म भरताना विचार करायचा आहे, कारण शासनामार्फत या ठिकाणी कागदपत्रामध्येच प्रशिक्षण प्रमाणपत्राचा उल्लेख केलेला आहे. ज्यामुळे तुमचं जर प्रशिक्षण झालं असेल तरच तुम्ही या योजनेचा सामावून घेतले जाणार आहेत, पात्र ठरलं जाणार आहेत, आणि अन्यथा तुम्हाला योजनेमध्ये अपात्र केले जाईल. आणि सर्वात शेवटचा मुद्दा म्हणजे असणार आहेत की आधार संलग्न बँक खात्याची तपशील, म्हणजे आधार सेटिंग असलं पाहिजे. आता या ठिकाणी मित्रांनो, बँक खात्याची तपशील म्हणजे तुमचा आधार कार्डच्या ज्या बँकेला म्हणजे ज्या खात्याला तुमची DBT लिंक झाली आहे मित्रांनो, त्याच संदर्भातील सविस्तर माहिती याच्या अटी, नियम आणि थोडक्यात जाणून घेऊया. आता या ठिकाणी मित्रांनो, अटी नियमाचा विषय जर पाहिला तर ही योजना दिव्यांगत्व आणि सर्व प्रवर्गासाठी लागू राहील. तर हे जे लाभार्थी दिव्यांग असणार आहे त्या सर्व दिव्यांगासाठी ही योजना लागू राहणार आहे. अर्जदाराच्या लाभार्थ्याचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुमचं वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे आणि म्हणजे योजनेच्या अंतर्गत कमाल मर्यादा 15,000 इतकी राहील. म्हणजे तुम्हाला अर्थसहाय्य जे आहे ते 15,000 रुपये शासनामार्फत दिलं जाणार आहे. त्यानंतर जे शासकीय प्रशिक्षण संस्था, शासनमान्य प्रशिक्षण संस्था अथवा दिव्यांग कौशल्य उद्योजकता विकास कार्य केंद्रातून प्रशिक्षण घेतलेले दिव्यांग प्रशिक्षणार्थी या योजनेस पात्र असेल तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सांगितल्या पद्धतीने आपल्याला प्रशिक्षणात घेतलेले प्रमाणपत्र जे सादर करावे लागणार आहे ते तसेच लाभार्थी या ठिकाणी योजनेस पात्र धरले जाईल. ही मात्र गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्याजवळ या योजनेच्या अंतर्गत पात्र ठरण्यासाठी तुमच्याजवळ प्रमाणपत्र असणं गरजेचं असणार आहे. त्याच्यानंतर जे पुढे हा प्रशिक्षित दिव्यांग महिलांना प्राधान्य दिले जाईल. आता या ठिकाणी मित्रांनो, महिलांसाठी प्राधान्यसुद्धा देण्यात आलेले आहे. ज्या महिलांच्या सहभाग येतील त्यांना सर्वात अग्र यांचं प्राधान्य दिलं जाणार आहे. त्याच्यानंतर लाभार्थीस मंजूर केले जाईल. सहाय्यक यांनी प्रशिक्षण घेतलेले व्यवसायासाठी लागणाऱ्या साधन सामग्री टूलकिटसाठीच असेल तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही हे अर्थसहाय्य घेणार तर ते अर्थसहाय्य तुमचा फक्त आणि फक्त साधन सामग्रीचा मित्रांनो वापरता येणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला कागदपत्राचे सांगितले आहे की साधन सामग्री आपल्याला यादी साहित्याची या ठिकाणी कागदपत्राला जोडावी लागणार आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर असं की ठिकाणी कोटेशन जे असणार आहे ते तुम्हाला अर्जासोबतच जोडावे लागणार आहे. तर मित्रांनो, या पद्धतीने हे कागदपत्र आपण या ठिकाणी पहिली अटी नियमसुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेत. भरपूर लोकांना याबद्दलचे प्रश्न पडलेले होते की मला विचारत होते.